दमादम दिराचं कुणाला पडलंय कवाशी एकदा त्याच्यासाठीच गावात निवडून दिले वाटतं तुम्हाला. अरे गावाचा विषय तू कुठे रे ह्यात गावात काय का निवडणुकीचं आपण चांगलं कर्म करावं माणसानं. चांगलंच आहे अरे चांगलंच म्हणते त्याला बरं असू दे आपल्याला काय आपण लोक तुमचं मी सांगलो तसं करायचं करायचं. मन सांग आता मला वैशाली बागत कवा येते रोज नेहमीचं टायमिंग आहे संध्याकाळी 6-7च्या दरम्यान. बर मग आज आज आता वाढदिवस असल्यामुळे वाज लवकर ये. चला की काय राव सरपंच का जरा दमान होऊ द्या दमान. बर बर तुझ्या तुझ्या गरम गरम जर खाल्ले का नाही फळफळीत तर जिभेचं. बोलतो बोलतो हा, कसं मी सांगतो असं ऐकायचं. बर बर आपण आज 3:30-4 वाजता जायचं कुठं बागात. बागत बर तिथं गेलं का तुम्ही आणि वैशाली काय वाढदिवस तिथे गेला त्यांच्या अरे राव तिथे गेलं का तुम्ही त्यांच्या मचान. कसंय आज बरोबर 4 वाजता बागत जाऊन वैशालीचा वाढदिवस साजरा करणार तो सरपंच. तुला बाटल्या बापानं काय नेऊन ठेवल्या का तुझ्या बापाच्या बाटल्या कपडात आहे. आमच्या बापाचा कपाचा घाम ना घाम आट्या पुसल्या कमून कपडात आहे ते आपल्या. शिकाड नको इकाड वाटला पण आज जाऊन धावतो आज जाऊन धावतो आज जावायचं तुनांच्या मखमाली त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळ. हो सरपंच इथं काय काम काढले. अगं माझ्या डोळ्यात बघ मग तुला कळल काय काम आहे. चालतो बाई तू इथे जायला लिवे थोडा तुझा वाढदिवस साजरा केल्याशिवाय मी जाणे देणार नाहीत ना. थोडा मला लाज वाटत नाही. अशा जेवण थोडा मला अशा जेवण हात टाकायला लाज वाटत नाही. हे कलियुग आहे कलियुग हे का सतयुग आहे वे सोडा मला. तसा सतयुगामध्ये द्रौपदीला वाचायला कृष्ण आला होता तसं तुला इथं वाचायला कोण सुद्धा येणार नाही. गप गुमान गब्बस वाचवा. सरपंचा सोड तिला. कोण तू कोण हो कोण तू. अरे नागर दादा म्हणतात मला नागर पावली परत जा. अरे तू कोण सांगणार आणि तुला काय वाटलं या कलियुगात द्रौपदीला सोडवायला कोण येणार नाही. अरे या कलियुगात सुद्धा हजारो कृष्ण तुझ्यासारख्या नराला मला मारायला तयार होती. शेळीला वाचवाय लांडगा आलाय लांडगा बघा. अरे तू स्वतःला जरी वाघ समजत असला तरी कोण वाघ आणि कोण लांडगा हे तुला समजा. दुःशासनाला मारण्यासाठी त्या काळात कृष्ण आला होता पण हा कृष्ण कलियुगात तुझ्यासारख्या नराला मला मारण्यासाठी तयार आहे. करून टाकील अरे हा भडकलेला अग्नी आताच तर विजायचा असेल तर आताच घे तुझी कुऱ्हाड आणि होऊन जाऊ दे. आज नागरदादाच्या हातातून तो वाचलाय एवढं लक्षात ठेव. पण परत ना ज्या वेळेला तू सापडते त्या वेळेला हा नागरदादा तुला हिशेब सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. अरे वैशालीला काय झालं. वैशाली वैशाली अरे त्या आमची भांडणं बघून याला चक्कर तर आली नाही ना. त्या पाटलाकडे नेलंच पाहिजे.
बराच वेळ झाला. 7 वाजले. माझी वैशाली काय येत नाही. माझी वैशाली मोठी झालेली आहे. मला थोडीशी काळजी वाटते. माझ्या वैशालीकडे कोण वाकड्या नजरेने तर पाहत नसेल ना. माझ्या वैशालीवर पूर्ण विश्वास आहे की माझी वैशाली वाईट किंवा चुकीचा पाऊल मुळीच टाकू शकत नाही. अजून जेवण सुद्धा केलेले नाही. वैशालीची काळजी वाटते मला. माझ्या वैशालीकडे कोण वाईट नजरेने तर पाहत नसेल. काय झालं माझ्या वैशाली? काय झालं वैशाली? सांगायला लाज वाटते. त्या अशा तरुण मुलीला आडवळणाच्या ठिकाणी पाठवून जाऊ नका. त्या गावचा सरपंच फार भाजलाय. पण ऐन वेळेला मी जर तिथं पोहोचलो नसतो तर तुमच्या वैशालीचं आज काय खरं नव्हतं. पण बरं तिथं दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. शक्य नाही. सरपंच माझा जीवलग मित्र आहे. ते असं करणं शक्य नाही. तुझ्याच मनात काय तर कपटकार असताना नसेल. अगर तुझ्याच मनात काय तर कपटकार असताना नसेल. नाही पाटील नाही. तुम्हाला काय वाटलं? हा नागर दादा पाटील, हा नागर दादा या जगातील कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेनं बघत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर काली मातेची आहार घेऊन सांगतो तुम्हाला. हा नागर दादा खोटं कधी बोलणार नाही. परंतु या गावचा सरपंच फार बदमाश झालाय. त्याचंच मन विपरीत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका तुम्ही. या वैशालीला अशा आडवळणाच्या ठिकाणी पाठवत जाऊ नका. पण पाटील तुम्हाला सांगतो, वैशालीचं काय झालं. त्यावेळेला सरपंच तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला मी तिथं पोहोचलो आणि त्या दोघांचा ज्या वेळेला तो अत्याचार करणार तेवढ्यात मी तिथं पोहोचलो आणि आमच्या दोघांची भांडणं झाली. त्या भांडणात तो पळून गेला म्हणून वाचला असतो. आणि या भांडणात वैशालीला चक्कर आली आणि पडली म्हणून तिला उचलून तुमच्याकडे घेऊन आलो. खरं म्हणतोय नागर? हा खरं बोलतोय. वित्रा पाडतो वैशालीला. वैशाली उठ बाळा, वैशाली. पाटील येऊ का मी? नागर जराशी चहा तर घेऊन जा. नाही पाटील, तुम्ही जे बोलला ते मला मिळालंय. ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला या नागरदादाला बोलवा. कधीही तुमच्या सेवेशी तयार आहे. येऊ का मी? ठीक आहे नागर. नमस्कार. नमस्कार. वैशाली बाळा रडू नकोस. वैशाली चल थोडस खाऊन घे. वैशाली नको रडू बाळा. थोडासा जेवण करू. हरामखोर सरपंच, या वाटलाशी गद्दारी केलीस. अरे हा पाटील जितका साधा आहे तितकाच रेगाळ आहे. सरपंच तुझा घर तुझ्या आता घरी येत आहे. टाक्याने देणीस तयार ठेव. सरपंच हा पाटील आता तुझा जीवन ठेवत नाही. सरपंच तुझा काळ आता तुझ्या घरी येत आहे. सरपंच बार लागली बाबा कुराड. एवढं निसटत गेलं नाही तर काय खरं. लय काम अवघड झाले मालक. अरे तर काय आता या प्रकरणात बाहेर कसं यायचं? कुठल्या हा? मागचं काय केलेलं आठवत नाही. लय केलंय त्यामुळं आठवायला विषय देत नाही. वैशालीचं प्रकरण आता बाहेर कसं यायचं? हे आज त्याचं काळजीच करू नको रे. त्याची अगोदरपासून व्यवस्थित आहे. एक काम करायचं आपण
आता तालुक्यात जायचं. माझा ऐक. पुढे अस. नक्की तुझी अडचण काय सांग मला, अडचण सांग. मला हप्त्याकडे हायचं आहे. हा हप्त्याकडे हाला हायचं हाय. काय डॉक्टरकडं. पण मी काय करू? तुम्ही हाणला होता ना, 15 इंजेक्शन मारा. तुम्ही हाणला होता फिरून ह्याच्या हेळला. म्हणून मी सांगत होतो ह्याला काय सुद्धा सांगू नका. हे म्हणते सारखंच म्हणते कवा नेणार दवाखान्यात, कवा नेणार दवाखान्यात. अरे मतदार आहे आपला. तुला बरोबर 15 ऑक्टोबरला घेऊन जातो. ही हेल्याव ना, नाही अगोदर ही हाय हागलं. सरपंच जेवायचं आहे. ही हाय हागलं. जेवायचं आहे का? होय. असं काय विचारतोय काय काय लागलं मला माहित आहे. जेवायचं आहे का? प्यायचं आहे का? चालू मला हागा ना, ही हाय हागलं. शेवरंग घ्या त्याच्याकडे ध्यान देऊ. आता तालुक्याला जायचं. चौकीत तक्रार नोंदवायची की का नागर दादा आपल्या वाड्यावर चोरी करायला आला होता. बरोबर. ए त्यात त्याची माझी धाडाधडी झाली. त्या टकुऱ्याला मार लागला. माझ्या पायाला वाट लागले. तिथून सांगू मी येऊ का मग तुमच्या सगळं? एक की हो का? ही आतो. बस खाली बस तुझं काम आहे. खाली बस आणि का नाव. आणि त्यांना एक सांगायचं तुमच्या जण होत असलं तर ठीक, हा नाहीतर आमच्या खंबीर आहे. मला तरी राग तिथून जोर नाही. करायचं काय? टरा मुख्या माझं म्हणणं नीट ऐक. जी काय म्या केले जरा, जी मी काय केले त्याला तू साक्षीला आहे. जर काही बातमी कुठं कळाली तर अख्ख्या वाडीतनं गाडापासून धीड काढेल तुझी नागडी. थांबू. तुम्ही हो ग ही ठगा. हो ग ही ठगा. अरे सरपंच, अरे तुला शरम वाटत काय करत तुला सोपत का? अरे काय झालं म्हणून मला विचारतोस? जरी न्याय देवतेला तू आंधळी केली असेल तर तुला जय वंदना करणार नाही सरपंचा. जय वंदना करणार. कोणासमोर बोलता तुम्ही? सरपंचाने. अरे सरपंचा, माझ्या परिवार जबाबदारी करणाऱ्या नादान माणसं तुला आता जीवन ठेवणार नाही. कोणी बळजबरी केली वैशालीवर? तुम्हाला वैशाली बोलली? नाही नागर. कोण बोललं तुम्हाला? अरे देवासारखा नागर आला म्हणून माझी वैशाली वाचली, नाहीतर तिच्या जन्माची वाट लावली असती. सरपंच वाट लावली असती या मित्राची गद्दारी करणाऱ्या सरपंच तुला आता जीवन ठेवत नाही. सरपंच लाज वाटते पाटील तुम्हाला मित्र म्हणायला. तुमचा ह्या मित्रावर विश्वास नाही तर नागरवर तर डाकवर तुमचा विश्वास. तुम्ही आपल्या मैत्रीला काय माफ असला पाटील. तुमची लायकी नाही मित्र म्हणायची मला. आपली जुनी 25 वर्षाची मैत्री तुम्ही एका मिनिटात घालवली. तुम्ही माझा विश्वास गमावलात पाटील. तुम्हाला वाटलंच कसं मी तुमच्या वैशाली बळजबरी करू शकतो? तुमची मुलगी तशी ती माझी मुलगी. काय सरपंच? हा सरपंच उभ्या आयुष्यात कधी खोटं बोलला नाही, बोलणार सुद्धा नाही, अजिबात नाही. तुम्हाला महत्व सांगतो. तो नागर रात्री माझ्या घरी आला होता दरोड टाकायला. त्यात त्याची माझी झटापट झाली. डोक्यात थोडं मार लागला. आरामखोर पळून गेला. त्याच्या पाया पण व्हायला लागले. आरामखोर पळून गेला नाही तर माझ्यात जिवंत सुटत नव्हता तो. तरी सरपंच, तरी म्हटलं होतं की माझा सरपंच हा माझा नाही पाटील, जीवलग मी मित्र माझा आहे. विश्वास गमावला पाटील. तो माझ्याशी कधीच गद्दारी करणार नाही. सरपंचाची मुलगी काय आणि पाटलाची मुलगी ठीक आहे. लाज वाटते पाटील तुम्हाला मित्र म्हणायची.
असं म्हणून घ्यायचं एकमेकाला. पण अरे, म्हणजे नागर मला फसवतोय काय सरपंच? पाटील तुम्ही किती साधन बोलात, तुम्हाला कोणी फसवतं आणि तुम्ही फसता. अहो सरपंच, हा पाटील भोळ्या शंकरासारखा तरी भोळा असला, त्याच शंकरासारखा क्रूर रागीट ही आहे. मग त्या नागरला आदल घडवूया. अहो सरपंच, या गावचा प्रेम पाटील आणि तुम्ही सरपंच आहात. आणि त्यातल्या त्यात या पाटलाच्याच वैशालीच्या आबरूला हात घालणाऱ्या त्या नागरला सुट्टी नाही द्यायची. आता तर मग एक काम करू, आता तालुक्याला जाऊया आणि पोलीस चौकीत तक्रार नोंदवू. ठीक आहे सरपंच, चला तर मग मी येऊ का? चला तर आता त्या नागरचा बंदोबस्तच केला पाहिजे. त्यावेळेस माझी गाडी घेऊन जाऊ. ठीक आहे चला तर सरपंच, मग. चला.